नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि आज दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी म्हणजे महाराष्ट्रातल्या 7 जागी उमेदवारीची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे. यामध्ये पुण्यातली जागा रवींद्र धंगेकर लढवतील. कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपती, प्रणिती शिंदे सोलापुरातून त्यांना तिकीट जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि नांदेडमधले ज्यांना उमेदवारी जाहीर झाली ते वसंतराव चव्हाण आता आपल्या सोबत आहेत. वसंतरावजी, आपलं अभिनंदन उमेदवारी मिळाल्याबद्दल. तुमची पहिली प्रतिक्रिया. काँग्रेस पार्टीने मला सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी लोकसभेसाठी निवडणुकीसाठी उमेदवारी दिली त्याबद्दल काँग्रेस पक्षाचे मी आभार मानतो. आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व काम करणार आहोत. अशोक चव्हाण यांनी पक्ष बदलल्याचा काही फटका बसेल? काय कसं आहे, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, माजी मुख्यमंत्री आहेत. आज कमी अधिक थोडा बहुत 4 कार्यकर्ते कमी जास्त होऊ शकतात, इकडे जाऊ शकतात, तिकडे इकडे येऊ शकतात. मागच्या निवडणुकीमध्ये इथे काँग्रेसचा पराभव झालेला होता. माजी मुख्यमंत्र्यांचा गड असून सुद्धा या निवडणुकीमध्ये काँग्रेससाठी प्लस पॉइंट कोणते आहेत? नाही, आता ह्या निवडणुकीमध्ये आज आपण बघितले पूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र थोडं वेगळं झालेलं आहे. आज नांदेड जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे. आज आपण परवाच बघितलं आंध्रामध्ये ज्या काही निवडणुका झाला त्या काँग्रेस पक्षाचा विजय तिथं प्रामुख्याने झालेला आहे. खरी परिस्थिती आता ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये परिस्थिती थोडी वेगळी झाली. साहेब जरी अशोकराव साहेब जरी बीजेपी मध्ये गेले तरी सर्वसामान्य कार्यकर्ते आज काँग्रेस पक्षातच आहेत. त्याच्यामुळे हा विजय हा आमचा अटळ आहे असं मी मानतो. एक असं कळतंय की वंचित आणि महाविकास आघाडी यांच्यातल्या युतीबाबत अद्याप काहीही घोषणा झालेली नाहीये, पण चिन्ह अशी दिसतात की वंचित कदाचित वेगळं लढू शकतं. जर नांदेडमधनं वंचितचा उमेदवार आला तर काँग्रेससाठी कशी असेल ही लढाई? नाही, आता कसं आहे, प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे लढवण्याचा. वंचितची आघाडी झाली नाही, बहुतेक आणखीन होऊ शकते अशी अपेक्षा आम्हाला आहे. आणि जरी झालं तरी तेवढा काही फरक पडणार नाही आम्हाला काँग्रेस पक्षाला. पुन्हा एकदा आपला अभिनंदन आणि धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल. तर काँग्रेसकडनं उमेदवारांची पहिली यादी समोर आलेली आहे महाराष्ट्रातल्यासाठीच्या आणि 7 नावं महाराष्ट्रातली त्यांनी जाहीर केलेली आहेत. 7 जागी त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे. यामध्ये पुण्यातनं रवींद्र धंगेकर, त्यामुळे पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर असा सामना असेल. कोल्हापुरातून शाहू छत्रपती, या ठिकाणी समोरचा उमेदवार अजून जाहीर झाला नाहीये. सोलापुरातून प्रणिती शिंदे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे. त्यांचीही लढत कुणासोबत होईल हे अजून स्पष्ट नाहीये. याचबरोबर नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या विरोधात महायुतीचे प्रताप पाटील चिखलीकर असतील. तर अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. ही जागा महायुतीकडनं कोण लढवणार, नवनीत राणा की आनंदराव अडसूळ किंवा अडसूळ पितापुत्रांपैकी कुणी लढवणार का हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. इथे महायुतीत तिढा कायम आहे. इकडे नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे काँग्रेसची ही 7 उमेदवारांची पहिली यादी समोर आलेली आहे. एक कोल्हापूरचा विचार करता शाहू महाराज छत्रपती यांना इथं उमेदवारी काँग्रेसने जाहीर केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी शाहू छत्रपती यांची भेट घेतलेली होती आणि आम्ही तुमच्यासोबत तुमचा प्रचार करू आणि तुमच्या विजयाच्या सभेत सुद्धा सहभागी होऊ असं म्हणत त्यांनी पाठिंबा एक प्रकारे दिलेला होता. अर्थात कोल्हापूरची ही पारंपरिक जागा शिवसेनेची, त्यामुळे शिवसेना त्या बदल्यात काय घेणार तर हे चित्र अगदी थोड्या वेळातच स्पष्ट झालं. सांगलीच्या जागी उद्धव ठाकरे यांनी आज जो कार्यकर्ता मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. आणि त्यानंतर अवघ्या तासाभरातच काँग्रेसची ही पहिली यादी समोर आली, ज्यामध्ये कोल्हापुरातून शाहू छत्रपती यांचं नाव काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. पुण्यातून रवींद्र धंगेकर यांचं नाव समोर आलेलं आहे. ते तिथले विद्यमान आमदार आहेत कसब्यामधले आणि आता ते खासदारकीची निवडणूक लढवणार आहेत. तर सोलापुरातून प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आता भाजप कोण उमेदवार देतं हे पाहावं लागेल. मागच्या निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे यांचा जयसिद्धेश्वर स्वामी यांनी पराभव केलेला होता. मात्र सोलापुरात त्यांच्या विरोधात असलेला अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर पाहता त्यांना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे. मात्र ही जागा आरक्षित असल्यामुळे या ठिकाणी उमेदवार शोधणं हे महायुतीसाठी सुद्धा एक मोठं आव्हान असेल. Thank you.